Hello and welcome to our first vlog, and this vlog is about Ivansh's first birthday. आम्ही एका किड्स फ्रेंडली रिसॉर्टमध्ये आलो होतो जिथे आम्ही बुक केली होती केबिन्स रूम. केबिन्स रूममध्ये किड्ससाठी डिझाईन केलेलं एक छोटंसं क्यूट कोझी असं केबिन होतं जिथे 3 मुलांची ऑक्युपन्सी होती आणि इराला हे पाहता क्षणी खूप आवडलं. इथे पेरेंट्ससाठी सेपरेट अशी स्पेस होती जिथे ते रिलॅक्स करू शकतात आणि दे कॅन हॅव देअर ओन टाईम. ही जागा आम्ही जिथे राहतो तिथून अगदी 15 ते 20 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर आहे, त्यामुळे इथे येणं आम्हाला खूप सोयीचं पडलं. आणि या जागेचं नाव आहे ग्रेट वुल्फ लॉज. इथे खूप साऱ्या किड्स ॲक्टिव्हिटीज होत्या आणि त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज इराला करायला खूप आवडल्या. ड्रॉइंग, ब्रेसलेट मेकिंग, क्राफ्ट्स मेकिंग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत आणि त्यानंतर सगळ्या कॅरेक्टर्सना भेटलो आणि आम्ही पोचलो आर्केड रूममध्ये. गेम्स आर्केड रूममध्ये इवांश तर सगळे लाईट्स बघूनच खुश झाला होता. इरा आणि इवांशनी इथे काही गेम्स खेळले आणि त्यानंतर आम्ही डिलिशियस असं डिनर केलं आणि पोचलो फॅमिली डान्स पार्टीला. फॅमिली डान्स पार्टीमध्ये त्यांनी इतके छान सॉंग्स लावले होते जे किड्स आणि पेरेंट्स एकत्र एन्जॉय करू शकतील. दिस पार्टी वॉज रिअली सो हॅपनिंग अँड लाईव्हली. त्यानंतर तिथे स्टोरी टाईम होतं आणि स्टोरी टाईम ऐकत इवांश छान झोपी गेला आणि असा 12 वाजता आम्ही त्याचा सिम्पलचा बर्थडे सेलिब्रेट केला. नेक्स्ट डे मॉर्निंग एकदम फ्रेश स्टार्ट करून आम्ही इंडियाला आमच्या फॅमिलीसोबत कॉल्स घेतले. इवांशला दाखवलं, सगळ्यांनी इवांशला विश केलं आणि आम्ही एक छोटासा बर्थडे केक कट करून त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही पोचलो खाली ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट वॉज अ स्टँडर्ड अमेरिकन ब्रेकफास्ट विथ अ वाईड बुफे रेंज. सो आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय केला. इवांशनी सुद्धा ब्रेकफास्ट खाल्ला आणि काही कॅरेक्टर्सला भेटून त्यांच्यासोबत फोटोज काढून. बाय द वे, हा वुल्फ तिथला मेन कॅरेक्टर आहे ज्याला इवांश जरा घाबरला, बट ही वॉज स्टील ओके. त्यानंतर आम्ही पोचलो इंडो वॉटर पार्कला जिथे इवांशला आम्ही पहिले पाण्याची ओळख होऊ दिली. तो फर्स्ट टाईम पाण्यात उतरत होता, सो आम्ही त्याला सोबत घेऊन बसलो होतो टू मेक हिम फॅमिलियर विथ वॉटर. अँड स्लोली ही स्टार्टेड गेटिंग कम्फर्टेबल विथ वॉटर. ही स्टार्टेड प्लेइंग विथ इट. He was crawling all over, walking all over the places and was really enjoying the water. इरासुद्धा त्याच्यासोबत थांबली होती. इरा तिच्या ॲडव्हेंचरस राईड्स करायला गेली नाही कारण तिला आधी इवांशला कम्फर्टेबल करायचं होतं पाण्यामध्ये. सो शी वॉज देअर फॉर हिम. तो हळूहळू पाण्याला खूप एन्जॉय करू लागला होता आणि आम्ही किडी पूलमध्ये आमचा वेळ घालवला कारण तिथे बाकीचे पण त्याच्या वयाची मुलं होती, सो तो त्यांच्यासोबत जास्ती एन्जॉय करू शकत होता. आम्ही सुरुवातच किडी पूलपासनं केली होती कारण आम्हाला इवांशला पाण्यात कम्फर्टेबल होऊ द्यायचं होतं, म्हणजे तो बाकीचे राईड्स आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला पण रेडी असणार. आणि त्यानंतर आम्ही पोचलो रिव्हर करंट्समध्ये. रिव्हर करंट्स वॉज वन ऑफ द राईड विच वॉज अ व्हेरी रिलॅक्सिंग राईड जिथे आपल्याला फक्त बसायचं आहे आणि पाण्याच्या करंटनी आपण समोर मूव्ह होत जातो. इथे खूप रिलॅक्स होतं बॉडी आणि मी, इरा, सुरेन आणि इवांश आम्ही सगळ्यांनी इथे एन्जॉय केलं. काही फोटोज क्लिक केले आणि इरा टूक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इवांश फॉर सम टाईम जिथे आम्ही दोघं एन्जॉय करू शकलो. त्यानंतर इराला काही ॲडव्हेंचरस राईड्स करायचे होते अँड आय एम नॉट इन टू ॲडव्हेंचरस राईड्स, सो शी डिड इट विथ हर डॅडा. लेटर आम्ही परत किडी पूलमध्ये गेलो कारण किडी पूलमध्ये इवांश सगळ्यात जास्त एन्जॉय करू शकत होता. अँड दिस डे वॉज ऑल अबाउट हिम. वी वॉन्टेड हिम टू एन्जॉय दी मोस्ट. इट वॉज हिज बर्थडे, इट वॉज हिज डे आफ्टर ऑल. सो आम्ही परत किडी पूलमध्ये आलो आणि तिथे ते जे स्प्रिंग्स होते, वॉटर स्प्रिंग्स, तिथे इवांशला सगळ्यात जास्ती मजा येत होती. त्यांनी तिथे खूप वेळ घालवला. तो त्यांच्याशी खेळत होता, त्याला बंद करायचा प्रयत्न करत होता आणि मग त्याला डीप इन टू द वॉटर पण जायचं होतं आणि म्हणून आम्ही त्याला लाईफ जॅकेट घातलं आणि डेप्थ्समध्ये जाऊ दिलं. सुरेन पूर्ण वेळ त्याच्यासोबत होता आणि हे एक किडी पूल असल्यामुळे त्याची डेप्थ फारशी नव्हतीच. तो पाण्याला पूर्णपणे एक्सप्लोर करत होता, हातपाय मारत होता आणि इतकं एन्जॉय करत होता की त्याला बघून असं वाटलं ही इज डेफिनेटली गोना बी अ वॉटर बेबी जस्ट लाईक हिज सिस्टर. अँड देन वी wrapped up our time in the kiddie pool and decided to go to wave pool.
अशा प्रकारे इवांशचा बर्थडे ॲट ग्रेट वुल्फ लॉज वॉज डन. आम्ही इवांशचा फर्स्ट बर्थडे आमच्या पूर्ण फॅमिलीपासून लांब इथे USA सेलिब्रेट करत होतो आणि म्हणून आम्ही ठरवलं की इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ बिग पार्टी अँड अ बिग केक विल जस्ट हॅव अ सिम्पल सेलिब्रेशन जिथे इवांश सगळ्यात जास्ती एन्जॉय करू शकेल आणि आम्ही ॲज अ फॅमिली क्वालिटी टाईम स्पेंड करून अनफर्गेटेबल मेमरीज क्रिएट करू शकू आणि तेच आम्ही केलं. बाय बाय.